नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण कुंभ राशीसाठी जून 2026चा महिना नेमका कसा असणार आहे हे सविस्तर पाहणार आहोत. ग्रहांची स्थिती, त्यांचे परिणाम आणि बरंच काही आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. तर एकंदर सांगायचं झालं तर हा महिना संमिश्र असला तरी खूप प्रगतिशील आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सुरुवातीला थोडा संयम बाळगलात तर नंतर यशाचे मार्ग आपोआप मोकळे होतील. थोडं डोकं चालवून आणि शांत राहून निर्णय घेण्याची ही वेळ आहे. आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक म्हणजे महिन्याचा एकंदर कल, त्यानंतर करिअर आणि पैशांचे व्यवहार, तिसरा मुद्दा प्रेम आणि कुटुंब, मग तुमचा आरोग्य आणि सगळ्यात शेवटी काही अत्यंत महत्त्वाचे शनीचे उपाय. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. जून 2026चा एकंदर दृष्टिकोन कसा असेल? हा महिना म्हणजे अक्षरशः 2 वेगळ्या टप्प्यांची एक कथाच आहे. आता हे 2 टप्पे म्हणजे नक्की काय? बघा, महिन्याच्या सुरुवातीला काही छोटे मोठे अडथळे येऊ शकतात, जिथे तुम्हाला भरपूर संयम ठेवावा लागेल. पण जसा अर्धा महिना सरेल तशी तुम्हाला हळूहळू पण नक्कीच प्रगती दिसायला लागेल. म्हणजे सुरुवातीची धावपळ ही तुमच्या पुढच्या मोठ्या यशाची तयारीच आहे असं समजून चाला. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, करिअर आणि पैशांचे व्यवहार. महिन्याच्या मध्यावर होणारा हा जो बदल आहे तो तुमच्या कामावर कसा परिणाम करेल ते पाहूया. इथे एक खूपच रंजक गोष्ट घडताना दिसतीये. पहिल्या 15 आठवड्यात कामाचा ताण थोडा वाढलेला दिसेल. काही कामांना उशीर होऊ शकतो, पण घाबरून जाऊ नका. 15व्या तारखेनंतर तंत्रज्ञान, संशोधन आणि व्यवस्थापन क्षेत्रात अगदी नवीन आणि भारी संधी चालून येतील. त्यामुळे आधीचा वेळ टिकून राहण्यात आणि नंतरचा वेळ संधी पकडण्यात घालवा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडी हुशारी दाखावी लागेल. ऑफिसमधल्या राजकारणापासून 4 हात लांबच राहा. आणि हो, सहकाऱ्यांकडून कायम पूर्ण पाठिंबा मिळेलच अशी अपेक्षा ठेवू नका. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर सुरुवातीला कोणतेही मोठे धोके पत्करू नका. फक्त तुमचं काम सातत्याने करत राहा. महिन्याअखेरीस तुमच्या कामाची नक्कीच योग्य दखल घेतली जाईल. आता पैशांबद्दल बोलायचं तर तुमचं उत्पन्न स्थिर राहील, त्यात अडचण नाही. पण खर्चाचा आलेख मात्र नक्कीच वाढू शकतो. त्यामुळे ह्या महिन्यात पैशांचं नियोजन जरा जास्तच काळजीपूर्वक करावं लागणार आहे बरं का. म्हणूनच अचानक उद्भवणाऱ्या खर्चांसाठी आधीच तयार रहा. कुटुंबावर, प्रवासावर किंवा आरोग्यावर अचानक खर्च होऊ शकतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ह्या काळात कुणालाही पैसे उधार देऊ नका आणि शेअर मार्केट किंवा सट्टेबाजीसारख्या जोखमीच्या ठिकाणी पैसे गुंतवू नका. एक चांगलं बजेट बनवा आणि जास्तीत जास्त बचत करण्यावर भर द्या. हाच शहाणपणाचा मार्ग आहे. पुढे जाऊया तिसऱ्या भागाकडे. आता आपण पाहूया प्रेम, कुटुंब आणि शिक्षणाच्या बाबतीत हा महिना काय घेऊन येतोय. नात्यांच्या बाबतीत हे विश्लेषण खरंच खूप लक्षवेधी आहे. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यात सुरुवातीला थोडे गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे मनात जास्त विचार न आणता एकमेकांशी अगदी स्पष्ट संवाद साधा. आणि जे लोक सिंगल आहेत तुमच्यासाठी एक गोड बातमी. महिन्याच्या उत्तरार्धात तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होण्याची दाट शक्यता आहे. फक्त संवाद मोकळा ठेवा. घरातलं वातावरण एकंदरीत शांत आणि स्थिर असेल. पण घरातलं हे सौख्य टिकवण्यासाठी तुमच्याकडे संयम असणं खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देणं टाळा, म्हणजे घरातली शांतता टिकून राहील. विद्यार्थ्यांसाठी तर हा काळ अगदी उत्तम आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आणि नवीन कौशल्य शिकणाऱ्यांसाठी ही वेळ परफेक्ट आहे. सुरुवातीला कदाचित तुमचं लक्ष थोडं विचलित होईल, पण जर तुम्ही अभ्यासाचं वेळापत्रक शिस्तीत पाळलंत तर यश तुमचंच आहे. अभ्यासात सातत्य ठेवा, यश नक्की मिळेल. आता वळूया चौथ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तुमचं आरोग्य आणि स्वास्थ्य. या हेल्थ वॉच लिस्टकडे थोडं बारकाईने लक्ष द्या. स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करणं या महिन्यात पूर्णपणे टाळा. कामाच्या ताणामुळे झोप न लागणे किंवा पचनाचे छोटे मोठे त्रास उद्भवू शकतात. पण जर तुम्ही तुमची दिनचर्या नियमित आणि शिस्तबद्ध ठेवलीत तर ह्या सगळ्या समस्यांपासून तुम्ही आरामात दूर राहाल. शरीराचं ऐका आणि वेळेवर विश्रांती घ्या. आणि यावर सगळ्यात सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे काय? तर योग आणि ध्यान. रोजच्या जगण्यात जर तुम्ही योग आणि ध्यानाचा समावेश केलात तर तुमच्या शरीरातली आणि मनातली ऊर्जा एकदम संतुलित राहील. कामाचा ताण हलका करण्यासाठी यापेक्षा दुसरा सोपा आणि भारी उपाय नाहीच. आता आपण आलोय शेवटच्या टप्प्यावर.
या 5व्या भागात आपण पाहूया काही अत्यंत आवश्यक खबरदारी आणि शनीचे उपाय. हे तुमचं कॉस्मिक टूलकिटच आहे असं समजा. हा महिना विना अडथळा पार पडावा असं वाटत असेल तर काही गोष्टी काटेकोरपणे पाळा. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही अनावश्यक वादात पडू नका. रागाच्या भरात किंवा घाईघाईत अजिबात निर्णय घेऊ नका. पैशांचे व्यवहार करताना तर अत्यंत सावध रहा. तुमची मानसिक शांतता आणि भावनिक समतोल हे या महिन्यात तुमचं सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे. आता काही खास टिप्स ज्या तुम्हाला रोजच्या जीवनात उपयोगी पडतील. निळा आणि जांभळा हे रंग तुमच्यासाठी अत्यंत लकी ठरतील. तसेच 4 आणि 8 हे अंक आणि शनिवार आणि बुधवार हे वार विशेष लाभदायक आहेत. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी या रंगांचा किंवा दिवसांचा वापर केलात तर एका सकारात्मक ऊर्जेची साथ तुम्हाला नक्की मिळेल. ह्या महिन्यातील तुमचा सर्वात मोठा आध्यात्मिक आधार म्हणजे एक अत्यंत प्रभावी मंत्र ओम शं शनेश्चराय नमः. शनिग्रहाच्या ऊर्जेला समर्पित असलेला हा एक अतिशय शांतता देणारा आणि शक्तिशाळी मंत्र आहे. आता हे उपाय प्रत्यक्षात कसे वापरायचे ते बघा. अगदी सोपं आहे. दर शनिवारी या शनिमंत्राचा श्रद्धेने जप करा. जवळच्या शनिमंदिरात जाऊन मोहरीचं तेल अर्पण करा आणि शक्य असेल तितकं गरजू लोकांना मदत करा किंवा काळ्या वस्तूंचं दान करा. हे उपाय अगदी मनापासून केलेत तर जून महिन्यातले सगळे अडखळे सहज दूर होतील. तर या सगळ्या सविस्तर विश्लेषणानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या यशाच्या चाव्या तुमच्याच हातात आहेत, पण सुरुवातीच्या काळात लागणारा हा आवश्यक संयम तुम्ही राखू शकाल का? हाच तो निर्णायक मुद्दा आहे. योग्य दृष्टिकोन ठेवा आणि पुढे चला. अशाच नवनवीन गोष्टी समजून घेण्यासाठी आणि स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.